जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट परी 11 सरोलीपाडा यामधील पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळते. आमचे मित्र मयूर इन ॲक्शन मध्ये. दोन्ही संघांना शुभेच्छा आपण देत आहोत आणि हा सामना देखील रंगतदार होईल, कारण की दोन्ही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत, जे ग्रामीण संघासाठी देखील खेळत आहेत. सरोलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून चांगला उल्लेख टॉस बॉक्समध्ये शरददादा भुईर यांनी केला होता की आताचे खेळाडू जे आहेत त्यांनी कुठेतरी ग्रामीणचा जो संघ आहे सरोलीपाडा त्या संघाला कुठेतरी सपोर्ट करणं फार महत्त्वाचं आहे. अंडर 19, अंडर 21, अंडर 25 असे काही खेळ जे आहेत ते सुरू झाले, त्या खेळाकडे देखील जास्त लक्ष या खेळाडूंचं आहे. मात्र गावाचा जो मुख्य संघ जो आहे ग्रामीण संघ त्याच्याकडे देखील लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवा आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ट्रम्प कार्ड गोलंदाज टीमचे कॅप्टन नामदेव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. फेमस पर्सनॅलिटी डावखुरी आताचे खेळाडू आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वर दिनेश आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय शिवा मात्रे. शिवा सुजल यस काही हरकत नाही. गावाचे खेळाडू देखील वळखत नाही आजकाल आमच्या पोरांना, काही हरकत नाहीये. सुजल आणि स्ट्रायकिंग वर फलंदाज दिनेश. दिनेशचा खेळ सर्वांनाच माहिती आहे, एक स्फोटक फलंदाज आहे आणि लेजंड खेळाडू समोर गोलंदाज नामदेव टीमचे कॅप्टन. पाहूया कॅप्टन कोणत्या प्रकारे सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू समोर खेळलाय, अडवता आला नाहीये, मात्र चेंडू सीमेच्या दिशेने चेंडू गेलाय आणि चाला देखील चौकार. झोप आयोजन केला लग भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. हे नावात नाही रे गावात दमाय सरोली पाडा प्रीमियर लीग. चौकाराने ती सुरुवात करताना दिनेश अशीच सुरुवात आपल्या ग्रामीण संघासाठी नेहमी करत होता, आजही तो करतोय. हे फार महत्त्वाचं आहे, त्याचा खेळ अजूनही चांगला आहे. चौकाराने श्री गणेशा सुरुवात होता आहे इथे जय भोलेनाथ सरोलीपाडा टीम संघाच्या धावांना. चौकार पहिला पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. नामदेवचं कमबॅक पाहायला मिळेल का? टीमचे कॅप्टन आहे आणि कॅप्टनच्या अगेन्स्ट एक मोठा फटका देखील आला पहिल्या चेंडूवर. ऑफस्टिकचा चेंडू कट झालाय, बाहेरच्या दिशेने निघून गेलाय, पंचाकडून वाईटचा इशारा होतोय. धाव फलक 5 धावा धावबलकावर. थोडासा दबाव गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळते. चौकार आला त्यानंतर एक वाईट देखील आलेला आहे इथे. पुन्हा एकदा टर्न केलाय, चेंडूला खाली क्षेत्रामध्ये खेळलाय आणि चेंडू चालला सीमारेखा पार चौकार. सुरुवात इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि इथं बॅटर आउट होईल. दिनेश बॅक टू डग आउट. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग.
हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आणि सलग 2 मध्ये 2 ठोकले तर 1000 रुपये संग्राम ग्रुप यांच्या माध्यमातून. नामदेव समोर खेळलाय, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू चाललाय, चांगली फिल्डिंग मयूरची. एक धाव झाली आहे, दुसरा धाव इथे मिळणार नाहीये. आपण पाहताय मित्रांनो, सरोली पाडा सोनाली पाडा प्रीमियर लीग 2025 नवीन वर्षाचा हा नवीन तोफा तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि ही स्पर्धा कालपासून सुरू झालाय, जिथे आनंद घेताना सोनाली पाडा आणि सरोली पाडा. मोठा फटका खेळायचा होता, इनफिल्डच्या वरतून चाललाय, कव्हरचा शतरक्षक चेंडू मागे आहे. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी अडथळा निर्माण झाली आहे तिथे. तिसरा धाव देखील पूर्ण केलाय. रनिंग बिटवीन विकेट फार चांगली पाहायला मिळाली सनी भोईर आणि सुजलच्या माध्यमातून. 3 धावाने धावफलकावर धावा लागलेल्या आहेत, ते म्हणजे 13 धावा 13. सनीसाठी एक सुवर्ण संधी आहे. आजचा दिवस नक्कीच मोठा होऊ शकतो सनी भोईर सारखा. सनी भोईरने जर 2 मोठे फटके खेळले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे संग्राम ग्रुप यांच्या माध्यमातून. आणि कॉल्स सुरू झालेले आहेत आता. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय खाली क्षेत्रामध्ये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. सनी भोईरच्या बॅटमधून येणारा हा चौकार. पाहूया गोलंदाज दीपेश पाटील टीमचे ओनर आहेत, कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतील दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये नामदेव दादांच्या माध्यमातून 17 धावा आल्या होत्या. ऑफस्टिकचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, शतरक्षक आहे तिथे, प्रेक्षक बनून राहील कारण की चेंडू सीमा रेखा पार येतोय. षटकार भल्याभल्यांची उडवून झोप आयोजन केला शरदत्ता भोईर याने जाहीर केलेला आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. पाहूया ज्या प्रकारे आक्रमण केला जात आहे सुजलच्या माध्यमातून. 3 चेंडू खेळलेले आहेत आणि 13 धावा होणार आतापर्यंत. दीपेश पाटील ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा समोर लॉप केला चेंडूला आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार येतोय षटकार. उडवून झोप
70 चेंडू आहे, लगा तो सिक्सर, मात्र चौकार देखील येत आहेत. सुजलने देखील विचार करूनच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि पहिल्या 5 चेंडूमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. अगदी 23 धावा बनवलेल्या आहेत. अजून एक मोठा फटका, समोर लॉप केलंय, स्टँड अँड डिलिव्हर, येतोय षटकार. चेंडूवर क्या बात है. भल्या पाण्याची जी आहे गोलंदाजानं आहे, कारण की फलंदाजाने आतापर्यंत पाणी पाजण्याचाच काम केलं आहे गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. नामदेवने दीपेशने कुठे विचार केला होता की आपण इथे विकेट घेऊ शकतो, थोडासा दबाव टाकू शकतो, मात्र दीपेशने देखील 32 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. टीमचे ओनर संकट मोचन बनलेले आहेत या मॅच मध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात, गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज जतीन आलाय. जतीनचा पहिला चेंडू अगदी वेगवान गतीचा हा चेंडू होता. सनी भोईरच्या अवक्या बाहेर चेंडू टाकण्यात आला होता. डॉट चेंडू. सुरुवात चांगली झाली आहे. 49 धावा धावफलकावर. जतीन राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम, टॉप एक चेंडू हवेमध्ये आणि सनी भोईर याचा विकेट मिळाला जतीनला. भोलेनाथ पाटील यांनी लागोपाठच्या 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं जतीनला. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सागरने हलक्या हाताने फक्त चेंडूला डिफेन्स केलं, खेळलाय त्याला पहिला चेंडू. गणेश मूर्ती आणि बालाजी स्पोर्ट, विराट चोरगे फॅम टीम, बालाजी स्पोर्ट आणि गणेश मूर्ती टीम, दिनेश भोईर फॅम टीम. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. 70 धावा जर झाल्या ज्या बोलणार टीम संघाच्या, तर शरद दादा भोईर यांच्या माध्यमातून नितीश चौधरी यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र इथे झेल सुटली गेली आणि 2 धावा देखील पूर्ण करताना आपण पाहतोय. नक्की मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय हेच कॅप्टन देखील विचार करतायत. झेल देखील सुटल्या जात आहेत, ओव्हरथ्रो देखील होत आहेत आणि अशा प्रकारे 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
सुजल वैयक्तिक 37 धावांवर खेळत आहे, 13 धावा दूर आहे अजूनही 50 पासून. अर्धशतक बनू शकतो या स्पर्धेमध्ये सुजल. आणि सागर भोईर देखील त्याला संधी देतोय, हे फार महत्वाचं आहे. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी 3 मोठे फटके खेळले, 3 षटकार 2 चौकार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न हवं तसा बॅटवर आला नाहीये. एक लेग बायचा धाव इथे मिळालेला आहे. धाव संख्या 53 धावा धाबलकावर. सागरसाठी देखील पारितोषिक भरपूर आहेत, मात्र सागर हा शेवटचा चेंडू खेळणार आहे या षटकातील. आणि शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय आणि सागर भोईर परतीचा प्रवास करताना तुम्हाला पाहायला मिळेल. सागर भोईर आउट होतोय. मात्र गोलंदाजी मध्ये आलाय. सहा चेंडू अगदी चांगले टाकायचे आहेत गोलंदाजाला, कारण की धावपलकावर बघितलं तर 53 धावा लागलेल्या आहेत. 60+ धावा झाल्या तर त्या बनवायच्या देखील आहेत परी एंटरप्राइजेस टीम संघाला. किंवा पहिला चेंडू ऑफ स्टिकचा समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे, चेंडू हवेमध्ये आणि बॅटर आउट. सोनाले पाडा प्रीमियर लीग. 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर केलेला आहे या झेलसाठी. मामा आहेत त्यांचे, या साईनं त्यांच्याकडून 500 रुपये आणि जेवढे पारितोषिक लावलेले आहे सचिनसाठी सर्व जमा करा आपण. आणि महेश भोईरने 300 रुपये, 1100 रुपये जमा करायचे आहेत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुकारलेले बक्षीस आहेत ते जमा करा आपण. कॅश प्राइज आहे ते कॅशच द्यायचे आपण, ऑनलाईन चालणार नाहीये. ऑनलाईन फक्त स्पर्धा दिसेल तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून. टाईप करा ओम फोटो. शिवा चांगली गोलंदाजी करताना पहिल्या चेंडू ब्रेक थ्रो इथे घेताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शरद भोईर. षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. चेंडू त्या प्रकारचा टाकण्यात आला होता, मात्र नामदेव तिथे आहेत आणि दुसरं धाव देखील पूर्ण. साईनाथ पाटील यांनी एका षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लावलेला आहे शरद भोईर यांच्यासाठी. आणि सदानंद भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा, म्हणजे एक षटकार ठोका आपण 1500 रुपये बक्षीस जिंकू शकता आपण. शरद भोईर आज जे नक्कीच वय 50 गाठल्यानंतर देखील ते खेळत आहेत. सचिनसाठी पारितोषिक भरपूर लावलेला आहे, तो तुम्ही जमा करा. ओम फोटोस यांच्या माध्यमातून आणि पाहूया तिसरे पंच काय निर्णय देतात या चेंडूवर. गोलंदाज शिवायचे हृदयाचे डोके वाढत आहेत, कारण की जर बिमर असला तर पुन्हा चेंडू टाकावा लागेल.
आणि तिसरे पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू जो आहे नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नाहीये. कारण की चेंडू खालच्या बाजूने डीप होत होता, बघितलं आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. संग्राम ग्रुप जो आहे त्यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे. आता शिवाचं देखील आम्ही कौतुक करू, ज्याने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, बॅटवर घेतल्या चेंडूला गलीमध्ये खेळलेला गेला. एक धाव पूर्ण झाली आहे आणि इथे धाव देखील कंप्लीट केला जात आहे. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर अब तक 56 धावा धावफलकावर. 3 धावांवर शरद भोईर खेळत आहे आणि नक्कीच आता रोहन स्ट्राईकवर आलाय आणि चेंडूचा खेळ बाकी म्हणजे 3 चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकातील. गोलंदाजीमध्ये शिवा मात्रे गोलंदाजी करतोय. शिवा मात्रे गोलंदाज, नाशिक हवे एन कडून गोलंदाजी करताना. ओ नो बॉल टाकला इथे आणि मला तरी वाटतं की जे लेग साईडच्या दिशेने 6 खेळाडू लावण्यात आले होते आणि ते बॅटर आउट. नो बॉल प्लस आणि रन आउट आणि 1 धाव. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. शरद भोईर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. क्रिकेटचे आधारस्तंभ आहे शरददादा भोईर, मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. फ्रीट आहे आणि फ्रीट पाहूया शिवा मात्र कोणत्या प्रकारे टाकतोय आणि बॅटिंगला शरद भोईर तुम्हाला पाहायला मिळतील. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये खेळलाय. नामदेव तिथे आहेत, फिल्डिंग चांगली आहे, फक्त एकच धाव मिळेल. फ्रीटवर 1 धाव आली आहे, धावसंख्या 59. 12 खेळाडू असं पाठवा की त्याला नावं माहिती असतील प्लीज. आणि गावातील खेळाडू खेळत आहेत तर नावं माहिती असणं फार महत्वाचं आहे. बालू न्यू बॅटर बालू, काही हरकत नाहीये. हे टोपण नावं आहेत खेळाडूंची. ओ शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि बालू तरे सज्ज होतं खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू समोर केलेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न बालूच्या अगोदर शरददादा भोईर पोहोचलेले आहेत. तर शेवटच्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. टोटल धाव संख्या आहे धावफलकावर 61 धावा आणि 62 धावांचं एक मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आपण टॉस करणार आहोत. पुढच्या दोन्ही टीमचे कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. बालाजी स्पोर्ट टीमचे कॅप्टन आणि गणेश मूर्ती टीमचे कॅप्टन. नाही रे गावात दम
नाणेफेकी जिंकलेली आहे बालाजी स्पोर्ट्स सरुरपाडा टीम संघाने. काय निर्णय असेल? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय चांगला साथ देत आहे खेळपट्टी आणि मैदानामध्ये चांगला खेळ मागच्या आपण 2 मॅचेस एन्जॉय करतोय. कसं फील करतोय ॲज अ कॅप्टन या स्पर्धेमध्ये? खूपच चांगला फील करतो आणि प्रथमच आमची गावची लीग होत आहे तर आम्ही स्पर्धा एन्जॉय करू. काय रणनीती आहे? समोरचा संघ देखील चांगला संघ आहे, त्या संघाबरोबर खेळायचं आहे. इम्पॉर्टंट टॉस जिंकले, काय निर्णय असेल? शतरक्षण निर्णय आणि काही आम्ही नॅचरल गेम आमचा खेळू. किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल तुमच्या माध्यमातून? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. कोणते असे खेळाडू आहेत त्यांना तुम्ही लवकरच आउट करणार आहात? सर्वांनाच आउट करण्याचा प्रयत्न करू आम्ही लवकरात लवकर. म्हणजे सामना रंगतदार होईल. हो. आपल्या संघासाठी शुभेच्छा. होते बालाजी स्पोर्टचे कॅप्टन आणि आता गणेश मूर्ती स्पोर्ट टीमचे कॅप्टन जुळत आहेत. काय वाटतंय समोरचा संघ बालाजी स्पोर्ट म्हटलं की एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलमध्ये, मात्र गावात एक खेळाडू खेळत आहेत समोर, त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचं काय डावपेच असतील आणि आपण टॉस जिंकल्याचा आपला निर्णय काय असता? निश्चित आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं पण आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. आम्ही जास्तीत जास्त धावा करून त्यांच्या प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही आमचा चांगला खेळ दाखवू. 4 षटकांचा खेळ आहे. ॲज अ कॅप्टन काय माइंडमध्ये आहे की टार्गेट किती एक्झिट सेट होईल, 40 की 50? टार्गेटचा तर काय फिक्स नाही, तरी पण 50+ जाण्याचा प्रयत्न असेल, कारण समोरच्या संघात सगळे यंगस्टार आहेत. कोणाचा खेळ कसा आहे कोणाला माहिती नाही, कोणी कसं पण खेळू शकतं, त्याच्यामुळे जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. ही लीग तू पहिल्यांदाच खेळतोय आणि पहिलंच वर्ष आहे या लीगचं, तुला कसं वाटतंय या स्पर्धेविषयी तू काय म्हणशील? स्पर्धा तर खूप छान आयोजन केले आणि प्रथमच वर्ष आहे. आयोजक आहेत त्यांचं मनापासून आभार की आपल्या गावामध्ये ही लीग भरवली, सगळे एकजूट झाले आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. गावातून नवीन नवीन खेळाडू निर्माण होतील. अशीच टुर्नामेंट यापुढेही आयोजित होत राहावी अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. कॅप्टन गणेश मूर्ती स्पोर्ट टीमचे होते, चांगली चर्चा त्यांनी केली. मित्रांनो, टॉस जो आहे बालाजी स्पोर्ट टीम संघाने जिंकला आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण चालू असलेल्या मॅचकडे बोलूया. धन्यवाद. सचिनला आपण रोख रक्कम, धन्यवाद डीजे, रोख रक्कम 500 रुपये जे आहेत देणार आहोत. त्यानंतर मॅच सुरू करणार आहोत. सायनाथ दादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ही रोख रक्कम जो आहे आपण द्यायचं आहे. सचिन भुईर आहे ना आमचे कॅमेरामॅन, थोडंसं आपण नक्कीच फोकस करायचं. सचिन भुईर आणि सायनाथ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. दिनेश गोलंदाज आणि पहिला चेंडू अगदी टाकला गेला आणि त्याच्यावर आलेली ही पहिली धाव तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. नामदेवच्या बॅटमधून पहिली धाव टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून आलेली आहे. या पण आपण आपल्या टीम ऑनर पाहू शकता. आपण सचिन भुईर यांना आपण रोख रक्कम दिलेला आहे 500 रुपये. खूप खूप अभिनंदन सचिन. 3 झेल पकडल्या मागच्या इनिंगमध्ये सचिन भुईर याने. आज वार बुधवार आहे. सचिन भुईरचा फार मोठा दिवस बनू शकतो या 500 रुपयामध्ये. दिनेश गोलंदाज, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. सुरुवात चांगली केली आहे दिनेशने. अगदी 62 धावा डिफेन्स करायचे आहेत जे बोलीनाथ सरोलीपाडा टीम संघाला. पुढचा चेंडू, हो खराब चेंडू, ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. विकेट किपिंगचं काम करताना सागर भोईर, शॉर्ट थर्मॅनवर शरद भोईर आणि गली पॉइंटवर मध्ये आपण पाहतोय सनी भोईरला. ओ थोडासा लेग कटर चेंडू आहे. हलकासा अपील देखील करण्यात आलं होतं, मात्र चेंडू आपण पाहतोय बॅटचा संपर्क न घेता विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. डॉट चेंडू. चांगली फिरकी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. नक्की जाता इथे या चेंडूवर विकेट मिळाला तर एक रेकॉर्ड बनला असता या चेंडूवर, कारण की असे चेंडू शरददादा भोईर नेहमी टाकतात. फसवे चेंडू, तो चेंडू इथे टाकला गेलाय तो म्हणजे दिनेश याच्या माध्यमातून. चेंडू टाकू का नको टाकू हा विचार करतो दिनेश भोईर. आता अगदी स्लोअर चेंडू टाकले जात आहेत. स्ट्रोक बनवून खेळावा लागेल फलंदाजांना. लक्ष्य 62 धावांचं आहे. दिनेश पाटील ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे. जे बोलणार सरोलीपाडा टीम संघासाठी अनेक वर्ष ते ग्रामीण आणि सिटी फॉर्मॅटमध्ये खेळताना आपण बघितलं त्यांना. पुन्हा एकदा फसवा चेंडू होता हा देखील.
गतीमध्ये परिवर्तन होताना बघितलं आपण. अजून एक सिंगल धाव ऍड होत आहे आणि धाव संख्या धावफलकावर 4 धावा. 15.50 ची सरासरी गाठायची आहे आणि सुरुवात एकदम संत सुरुवात झाली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त धावा आलेल्या आहेत, 4 धावा. दिनेश चांगली गोलंदाजी करताना, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत. नामदेव आणि परेश ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते खेळपट्टीवर. परेश करून देखील फार अपेक्षा आहे टीमला मोठे फटके. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह चाललाय. क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. लॉंग आपला फिल्डर पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा परेश देखील कंप्लीट करतोय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा, 6 रन. समीर भुईर देखील टीम मध्ये आहे. कुठे राहू हेच विचार करताना आपण पाहतोय. अगदी आता सागरने जवळ घेतलाय. आम आदमी पार्टी 2016ला आर के स्टेडियमवर भेटले होते आम्हाला ते. त्यांच्यासोबत आमच्याकडे एक सेल्फी आहे, ती संध्याकाळी आम्ही शेअर करू नक्कीच. दिनेश शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू एक चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला आणि चेंडू देखील सीमा पार येतोय चौकार. भरपूर उशिरानंतर हा चौकार. त्यामुळे तो खेळाडू ओळखत नसावा कोणी. बालू तरे गोलंदाजी करेल आता आणि बॅटरसाठी टीमचे कॅप्टन नामदेव. किती मोठे फटके पेश होतील पाहू या षटकामध्ये. समीकरण फार मोठं आहे. क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. पहिला चेंडू चांगला टाकला गेलाय, नॅचरल बॉम्बचा चेंडू टाकला गेला पहिला आणि त्या रनआउटची संधी आणि बॅटर आउट. परेश आउट होते. बडी मछली जाल में फंसी हुई विकेट. तरीला पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळालेला आहे टीमला. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. समीकरण फार मोठा आहे. 62 धावा बनवायचे आहेत आणि आतापर्यंत 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. षटकारांच्या हॅट्रिक साठी मेसी भुईर याने 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. मेसी देखील आलेला आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जतीनसाठी सुवर्ण संधी. वाईट टाकल्या गोलंदाजाने. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर 11 धावा झालेल्या आहेत. मेसी भुईर ज्याने पारितोषिक जतीनला लावलंय. 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी आहे. पारितोषिक लावताय तर पारितोषिक जमा करा. जर पटकवला नाही फलंदाजाने तर जीएसटी लावून पारितोषिक दिला जाईल. समोर ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉंग ऑन लॉंगच्या मधोमध चेंडू खेळला गेलाय.
सागर चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत धाव कंप्लीट होते. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. आता पारितोषिक पहिला जमा करा, त्यानंतरच अनाउन्समेंट केला जाईल. आता ऑर्गनाइज कमिटीने सांगितलं आम्हाला. बालू तरे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवं तसं बॅटवर आला नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये सनी चेंडूला फील्ड करतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट. चांगली फिल्डिंग होते, चांगली गोलंदाजी होते. लक्ष फार मोठं आहे. मिशन थोडंसं अवघड झालेलं आहे, मात्र बनवाव्या लागतील या धावा जर जिंकायचं असेल मॅच तर. बालू तरे पुन्हा एकदा मोठा फटका जतीनच्या बॅटमधून. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतो षटकार. क्रिकेट शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. षटकार इथे आलाय जतीनच्या बॅटमधून. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. बालू तरे राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच इट खेळलाय, शतरक्षक नाहीये. चेंडू जाईल सीमा रेखा पार. येतोय चौकार. हुक केल्या चेंडूला. शतरक्षक आहे सनी भोईरच्या डोक्यावरून. सीमा रेखा पार. येतोय षटकार. नेक टू नेक फाईट तुम्हाला पाहायला मिळते. फाईट बॅक करताना परी एंटरप्राइजेस संघ मॅच मध्ये कमबॅक तुम्हाला पाहायला मिळते. जतीनच्या अंदाजामध्ये ही बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 29 धावा लागलेल्या आहेत. हा आता फार महत्वाचा षटक असेल. इथून जर 20 धावा आल्या या षटकामध्ये तर इथे मॅच सहजरित्या जिंकू शकतो परी एंटरप्राइजेस संघ. मात्र हे देखील पाहणं गरजेचं गोलंदाज कोण असेल तर गोलंदाज सागर भोईर आल्या. षटक क्रमांक 3. 12 चेंडू आणि 33 धावांचा हा समीकरण आहे. मैच की उल्टी गिनती शुरू हो चुकी है. 12 गेंदे 33 रन. काही होऊ शकतो या मॅच मध्ये. पाहूया अनुभव आता गोलंदाजीमध्ये लागेल तो म्हणजे सागर भोईरच्या माध्यमातून. आजही रेकॉर्ड बरकरार आहे सागरच्या नावावर. अगदी मिडल स्टंप उडकून टाकणारा हा गोलंदाज आहे. ओ चांगला चेंडू, चांगली लेंथ लाईन, सुरुवात चांगली केली सागर भोईरच्या माध्यमातून. डॉट चेंडू. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. सागर गोलंदाजी करते. टीमच्या कॅप्टनला माहिती आहे आम्ही मॅच मध्ये आहोत. मात्र क्रिकेट आहे. नामदेव याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले तर मॅच बनू शकतो इथे. सागर राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू देखील चांगला आहे. चांगल्या लेंथ लाईन मध्ये चेंडू टाकला गेला सागर भोईरच्या माध्यमातून. आवर्जून आदर्शाने क्रिकेटमध्ये नाव घेतला जातो सागर भोईर यांचं. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. टेनिस क्रिकेट बॉल मध्ये एक महान खेळाडू आहे सरोली पाटा टीम संघाचा सागर भोईर गोलंदाजी करताना. अजूनही वेगवान चॉप करण्याचा प्रयत्न यावेळेस होता. अजून एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी सुरू आहे. आता बिंदास पाटील दादांचा कॉल आलाय षटकारांच्या हॅट्रिक साठी. जतीनला मात्र 3 चेंडू नामदेव खेळले आणि ते डॉट खेळलेत. आता नामदेव देखील सागरला सांगतोय की बॅटवर टाक. हा खेळ आहे, गावचा क्रिकेट आहे. मात्र सागरला माहिती आहे रेकॉर्ड बनू शकतो. मेडन विकेट देखील होऊ शकतो. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न. यावेळी धाव आली आहे. पहिली धाव घेतली आहे. दुसरी धाव जतीन घेईल का नाही. जतीनला स्ट्राईक ठेवायची आहे कारण की जतीनला 2 मोठे फटके खेळवावेच लागतील या षटकामध्ये. कारण की समीकरण 8 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण आहे.
जतीनने जर 2 मोठे फटके खेळले तर मॅच देखील बनू शकतो. सागर भोईरच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके खेळायचे आहेत. हवा देखील भरपूर वेगाने वाहत आहे. हवेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. फील्ड थोडीशी हलवली गेली आहे. सागर भोईर, एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल सागर भोईर आणि जतीनच्या मध्ये. चांगला वेगाने टाकलेला हा चेंडू होता. न उचलला चेंडू, काही हरकत नाहीये. ग्राउंड शोर जो आहे नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळाला, कारण की चेंडू कोणाकडे गेला होता. आयकॉन आहे टीमचं आम आदमी पार्टीचे. चांगली फिल्डिंग त्यांची पाहायला मिळाली. या मॅच मध्ये जास्तीत जास्त त्रास त्या खेळाडूला कोणी दिला असेल तर सागर भोईरने, कारण कधी त्याला शॉर्ट थर्डमॅनवर आणतात तर कधी डीप मध्ये थर्डमॅन मध्ये पाठवतायत, कधी गलीमध्ये त्यांना उभं करतायत. या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? सागर भोईरच्या अगेन्स्ट एक मोठा फटका येईल का? चांगला चेंडू टाकलाय सागरच्या डोक्यावरून चेंडू. आता पाहतोय आपण लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग, हलकासा मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आता समीकरण जो आहे, येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 29 रन. पुढचा सामना देखील एक रंगतदार सामना आहे. टीमचे ओनर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विराट सोरगे तुम्हाला खेळताना पाहायला मिळते पुढच्या मॅच मध्ये. बालाजी स्पोर्ट्स आणि गणेश मूर्ती स्पोर्ट या दोन्ही टीम मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. 6 चेंडू मध्ये 29 धावा आता इथे डिफेन्स करायचे आहेत जे बुलढाण्यात सरोडीपाडा टीम संघाला. थोडीशी चर्चा होणं देखील फार महत्वाचं आहे या स्पर्धेविषयी. कालपासून सुरू झाले मित्रांनो ही स्पर्धा. 40+ फॉर्मॅट मध्ये खेळली जात आहे. अनेक वर्ष सातत्याने ही स्पर्धा होत असते. यावर्षी 40+च्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं गावातील जे संघ आहे ते देखील एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला सामना 40+चा असणार आहे. वेळेनुसार जय बजरंग कारिवली टीम आणि बीबी स्पोर्ट इताडे टीमचे कॅप्टनने आपली उपस्थिती दाखवायची आहे आयोजकांना. आणि कारिवली संघाने देखील 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. थोड्याच वेळात आमचे कवी कॉमेंटर्स ज्ञानेश्वर चिकणे सर आणि त्याचबरोबर मनोज ठाकरे हे देखील जोडणार आहेत. त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रावर. फिल्डिंग चांगली. 1 धाव. रोहनचा पहिला चेंडू अगदी बॅटवर घेतलाय बॅटरने. जतीन आता नो स्ट्राईकला गेलाय. 5 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. नामदेव अजूनही खेळपट्टीवर थांबला गेलाय. मोठे फटके पाहायला मिळाले नाहीये. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, कारण की 5 चेंडू चांगले टाकायचे आहेत गोलंदाज रोहनला. वाईट आलाय मागचा चेंडू. 5 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत आहे. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक खेळल्यानंतर बसले होते खालती आणि त्याच्यावर 1 धाव आली आहे. 5 आता 4 चेंडूचा खेळ बाकी आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 4 जरी षटकार आले तरी सामना जिंकू शकत नाही इथे परी एंटरप्राइजेस. दीपेश पाटील फॅम टीम, दुसऱ्या बाजूला सागर भोईर फॅम टीम आहे. भरपूर उशिरानंतर एक संघर्षमय षटकार जतीनच्या बॅट मधून येतोय. मिळत आहेत. मान्य सन्मान इथूनच मिळतो खेळाडूंना आणि जिथून जो चांगला खेळाडू खेळेल त्या खेळाडूला येणाऱ्या ग्रामीण संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. सुजलचा देखील विचार केला जाईल ग्रामीण संघामध्ये. मात्र आता चेंडू मागच्या बाजूला येत आहे. लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि आता दुसरा धाव देखील पूर्ण केला गेलाय.
हळूहळू हार आणि पराजय जो आहे त्याला अंतर कमी करताना आपण पाहतोय फलंदाज. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच तो देखील घेतलेला नाहीये. अगदी नामदेव देखील थकला गेला असंच म्हणूया आपण, कारण की सलामीला आलेला आहे. भरपूर चेंडू खेळले ते. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर बॅटर आउट आणि अशा प्रकारे हा सामना सागर भोईर फॅम टीम जय बोलीनाथ सरुपाडा संघाने हा सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन शरददादा भोईर, कॉंग्रॅच्युलेशन सनी भोईर, समीर भोईर, सागर भोईर, ऑल टीम. हार्ड लक टफ लक टीम परी एंटरप्राइजेस दीपेश पाटील. तुझ्यासाठी एक ट्रॉफी असेल आणि घरच्या ज्या आमच्या महिला आहेत जे मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी हा पारितोषिक नक्कीच दिला जाईल. एक साडी आणि वॉच, लेडीज वॉच आहे तो दिला जाईल. यस, मोस्ट वेलकम. सुजल इज अ मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुजल इज अ मॅन ऑफ द मॅच. आपण यायचं सुजल. सुजल आलेला आहे. आपण सुजलला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी जी आहे सन्माननीय अनिल बालाराम पाटील आणि मनीष बालाराम पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. स्वर्गीय रखमाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे आणि आपण ती ट्रॉफी पाहुण्यांच्या शुभास्ते देत आहोत. मी उमेश दादा चोरगे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुजलला द्यायची. सो दिस इज अवर नोट आउट. आणि त्यानंतर एक गिफ्ट आहे आणि नक्कीच तो आम्हाला दिलेला आहे. सो दीपा भोलेनाथ पाटील यांच्या माध्यमातून आहे. लेडीज वॉच आहे आणि 25% डिस्काउंटचं गिफ्ट वाउचर देखील देण्यात येत आहे. त्यानंतर नामदेव चौधरी यांच्या माध्यमातून आपण एक सुंदर अशी साडी जी आहे ठेवण्यात आलेली आहे ती साडी देखील देत आहोत. आणि हे पहा, लक्षात घ्या, SSPL म्हणजे अर्थात सरोली पाडा सोनाले पाडा जी प्रीमियर लीग आहे त्याच्यामध्ये ही मॅन ऑफ द मॅच